पिंपरी चिंचवडमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांचे पाणी होणार बंद. तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये राहता का? मग ही बातमी तुमच्याचसाठी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अखेर कडक भूमिका घेत 184 गृहनिर्माण सोसायट्यांचे पाणी कनेक्शन 1 जूनपासून तोडण्याचा निर्णय घेतला आहे. कारण इतक्या वेळा सूचना दिल्यानंतरही या सोसायट्यांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू केला नाहीये. या निर्णयाची माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंग यांनी दिली आहे. शहरात दररोज 620 ते 630 MLD पाणी पुरवठा होत असला तरी अनेक सोसायट्या अजूनही टँकरवर अवलंबून आहेत. झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि विस्तारलेल्या वस्त्या यांमुळे पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत जलसंपत्तीचा योग्य वापर आणि सांडपाण्याचा पुनर्वापर धोरण अत्यावश्यक बनले आहे. UDCPR युनिफाईड कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्सनुसार 20,000 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्र, 100 पेक्षा अधिक अपार्टमेंट्स आणि दररोज 20,000 लिटरपेक्षा अधिक पाण्याचा वापर करणाऱ्या सोसायट्यांनी STP बंधनकारकपणे कार्यान्वित करणे आवश्यक आहे. मात्र अनेक सोसायट्यांनी याकडे दुर्लक्ष करत सांडपाणी थेट नाल्यांमध्ये सोडले आहे. महापालिकेने यापूर्वी 3 वेळा नोटिसा पाठवूनही संबंधितांनी काहीही पावले उचललेली नाहीत. त्यामुळे आता कारवाई अटळ झाली असून 1 जूनपासून त्या सोसायट्यांचे पाणी कनेक्शन थेट तोडण्यात येईल. या निर्णयामुळे काय घडू शकतं? पाणी पुरवठा थांबल्यास सोसायट्यांना टँकरवर अधिक खर्च करावा लागेल. इको फ्रेंडली उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. नियमांकडे दुर्लक्ष केल्यास आता थेट महापालिकेची कारवाई अनुभवावी लागेल.